सर 2023मध्ये 7/11/2023मध्ये माझ्याकडून ऑर्डर मिळालेली आहे ज्येष्ठ नागरिकाच्या बाबतीत माझं घर मला ताब्यात मिळण्यासाठी, परंतु ते अद्यापही मला ताब्यात मिळालेलं नाही आहे। फक्त जिल्हाधिकारी कार्यालयातून पॉझिटिव्ह पत्र जात आहेत, पण संबंधित कार्यालयातून मात्र तिथून कार्यवाही होत नाही। त्यांनी जिल्हाधिकाऱ्यातून पत्र जातं ते खाली पोलीस स्टेशनला देऊन टाकतात। पोलीस स्टेशन असं म्हणतं की बा आम्ही फक्त त्यांना संरक्षण देऊ, ताबा घेण्याचं त्यांचं काम आहे, पण ते ताबा घेण्यासाठी त्यांची काही तयारीच नाही आहे। आणि वेगळ्या पद्धतीने पत्रव्यवहार जो आहे तो इथून पत्रव्यवहार जातो, त्या पत्रव्यवहारावर त्यांची कारवाईच नसते अशा पद्धतीने। आणि इथून जे पत्र मी शेवटी मी साहेबांना इथे आपले कलेक्टर साहेब, डेप्युटी कलेक्टर साहेब निवासी त्यांना भेटलो, त्यांना मी ही कहाणी त्यांच्या लक्षात आणून दिली मी की म्हटलं बा तिथं पोलीस स्टेशनमध्ये अशा पद्धतीनं होऊ लागलं तर पोलीस स्टेशनवरही दबाव यायला पाहिजे, अशा पद्धतीनं म्हटलं सीपीला पत्र द्या। तर त्यांनी आपला मुद्दा म्हणजे स्टार्ट काय आहे तुमचे ते सांगा, स्टार्टमध्ये काय झालं, म्हणजे कशासाठी आपण अर्ज दिलेला आहे आणि कलेक्टर साहेबांची कशासाठी भेट घेतली आपण? माझं घर ताब्यात मिळण्यासाठी मी ज्येष्ठ नागरिक जे आहे, ज्येष्ठ नागरिक तुमचं घर कोणी घेतलेलं आहे? माझं घर मी माझ्या मुलाला दिलं होतं, पण माझ्या मुलाकडून माझ्या मुलाच्या फॅमिलीकडून माझी देखभाल होत नाही आणि मला त्या घराची गरज आहे। आणि तो कायद्याने सुद्धा त्याच्यामध्ये 2007च्या कायद्याने सुद्धा स्पष्ट म्हटलेलं आहे की बा जर समजा त्यांचा सांभाळ ते करत नसतील तर त्यांची प्रॉपर्टी त्यांना परत देण्यात यावी, त्यांची मालमत्ता जी आहे त्यांना परत द्यावी, असा कायदा शासनाने केलेला आहे। आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने मी प्रकरण टाकलं आणि त्या कार्यालयातून माझ्या बाजूने आदेश झालेले आहेत 2023मध्ये 7/11/2023मध्ये, परंतु त्या 2023च्या ऑर्डरला अद्यापही म्हणजे त्याच्यावर अंमलबजावणी झालेली नाही। याला कारणीभूत केवळ फक्त ते संबंधित कार्यालय जे शासनाने जे नेमलेलं आहे ते संबंधित कार्यालय त्याच्यावर उदासीन आहे आणि त्या उदासीनतेमुळे माझ्या आदेशावर आत्तापर्यंत कार्यवाही झालेली नाही। सर आपली मागणी पूर्ण न झाल्यास मग आपलं कोणतं आहे पुढचं पाऊल कोणतं आहे? माझं पुढचं पाऊल हेच आहे की बा मला शेवटी जर माझी मागणी पूर्ण नाही झाली तर मला आमरण उपोषणाला बसावं लागेल। तर काय आपण पत्रव्यवहार केला, तारीख दिलेली आहे? पत्रव्यवहार अगोदर मी उपोषणाला बसण्याची कल्पना मी आयुक्तांना दिलेली होती, विभागीय आयुक्तांना दिली होती, परंतु त्याच्यानंतरही माझ्या प्रकरणावर काही कार्यवाही होत नाहीये। त्याच्यामुळे मी आज मात्र म्हणजे आपणास समाधानकारक एकही उत्तर भेटलेलं नाहीये, त्याच्यामुळे म्हणून आपण आज मी समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे मी आज मात्र उपोषणाची नोटीस दिलेली आहे। त्या उपोषणाच्या नोटीसमध्ये 19/2/2025 मध्ये मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आमरण उपोषणाला बसत आहे। ठीक आहे, आपलं नाव सर? माझं नाव उत्तम धनु राठोड। अच्छा, राहणार